नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 10 जुलै 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी आयोगाने जो आहे तो मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो रिवाइज्ड केलेला आहे ना. तर त्या संबंधीचं लेक्चर आपण काल पोस्ट केलं होतं आणि जे 4 पेपर्स आहेत GS1, GS2, GS3, GS4, तर तिच्यामधले महत्त्वाचे जे काही बदल असतील किंवा नवीन मुद्दे जे ॲड झालेले आहेत तिच्यावरही आपण चर्चा करणार आहोत. तर त्या संबंधीचे जे काही लेक्चर्स आहेत ते लवकरच पोस्ट होतील, तर तेही तुम्ही बघा. कुणीही घाबरू नका. बऱ्याचदा असं होतं की आपण एवढा सगळा अभ्यास केला आणि आता परत काही, तर खूप काही नाही आहे तिच्यामध्ये. तुम्ही अभ्यास केलेल्या याच्यात तुम्हाला अजून 2, 4, 5% गोष्टी वेगळ्या कराव्या लागणार आहे ना. त्याही त्याच अभ्यासक्रमाशी संबंधित असणार आहे. सो कूल राहा, खूप टेन्शन घेऊ नका है ना. तर आपण बघूयात त्या सगळ्या गोष्टी, त्याचे सोर्सेस वगैरे तेही डिस्कस करूयात है ना. डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरा आणि फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता. उद्या 11 वाजता द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब पेजवर आपलं लेक्चर आहे. तिच्यामध्ये हा महत्त्वाचा जो मुद्दा आहे अभ्यासक्रमासंबंधीचा तोही आपण डिस्कस करणार आहोत. तर एकंदरच राज्यसेवा आणि अभ्यासक्रम ओके, तर तेही तुम्ही करू शकता. ओपन टू ऑल आहे द युनिक अकॅडमीच्या यूट्यूबवर ओके. आंबेमोहोर तांदूळ जो आहे त्या तांदळाला उच्चांकी भाव मिळतो आहे, म्हणजे प्रति किलो जवळपास 50 ते 85 रुपयापर्यंत ते वाढलेली आहे किंमत. आणि याचं रिझन असं आहे की तो अमेरिका आणि युरोपमध्ये त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. बासमतीबरोबर त्यांनी बरोबरी केलेली आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर आंबेमोहोर तांदूळाची A to Z जी काही माहिती आहे ती आपण घेतली होती. तसंच जानेवारी फेब्रुवारीचं जे स्पॉटलाईटचं द्विमासिक होतं तिच्यामध्येही तो सगळा इश्यू जो होता तो खूप प्रॉपरली कव्हर केलेला आहे ना. तर आंबेमोहोर परत एकदा न्यूजमध्ये आहे, तेव्हा त्यावेळेसही होता. तर त्या गोष्टी तुम्ही नीट करणं अपेक्षित आहे. त्यासंबंधीचे लेक्चर्स ऑलरेडी यूट्यूबवर अवेलेबल आहेत है ना. तुम्हाला मी ती लिंक पोस्ट करून देईल, तर तुम्ही ते सगळे नीट करणं गरजेचं आहे. आंबेमोहोर जो असतो त्याला तांदळाचा राजा असं म्हटलं जातं ओके. तर ते एक लक्षात ठेवा, तांदळांचा राजा म्हणून ओळखला जातो. म्हणजे जरी बासमती आहे तरी बासमती बरोबर त्याला स्थान मिळतं आहे आजच्या डेटमध्ये अर्थव्यवस्थेत. तर तो एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ओके. महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर विचार केला तर डिसेंबरमध्ये आंबेमोहोर तांदूळ जो आहे तो यायला सुरुवात होते, त्याची आवक सुरू होते. तर ती एक लक्षात ठेवा. आणि एकंदरीतच ही आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप चांगली बाब आहे की युरोप आणि अमेरिकेतून याला मागणी मिळते आहे. तर त्यासंबंधीचं जे लेक्चर आहे ते मी तुम्हाला एंड स्क्रीनला टाकून देईल, तर ते तुम्ही बघा. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की आपला जो कोविड-19 आहे तो कोविड-19 एअरबॉर्न पण आहे आणि तो हवेतूनही पसरतो आहे. यासंबंधी बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी WHO ला लिहिलं होतं आणि WHO ते गाईडलाईन्स पण क्लिअर केलेल्या आहेत. बघा आता WHO काय म्हटलं आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की तो एअर स्प्रेड आहे नोवेल करोना व्हायरस. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ड्रॉपलेट ट्रान्समिशन पण होतं. आता बघा तुम्हाला समोर शिंकणारी व्यक्ती दिसते, हा जो फोटो आहे या फोटोमध्ये शिंकणारी व्यक्ती बघा. शिंकल्यानंतर हे जे डार्क डॉट तुम्हाला इथं दिसत आहेत तर हे ड्रॉपलेट्स आहेत ओके. ड्रॉपलेट ट्रान्समिशनच्या बाबतीत आपण आधीपासून क्लिअर होतो आणि त्याच्यामुळेच मास्क वापरण्यासंबंधीचा जो इश्यू आहे सगळा तो याकरता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रॉपलेट जे काय आहे त्याच्यामुळे जवळपास एखादी व्यक्ती जर तुमच्या 1 किलोमीटर अंतरावर असेल आणि ती शिंकली आणि ती इन्फेक्टेड जर असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला ते इन्फेक्शन होऊ शकतं त्याच्या माऊथमधून, नोजमधून, आईजमधून हा ना. ते रेस्पायरेटरी ड्रॉपलेट्स जे आहेत तर ते समोरच्या व्यक्तीला पण एक्सपोज होतं त्याला. आता हे जे ड्रॉपलेट्स असतात ते जवळपास 5 ते 10 मायक्रोमीटर अशा साईजमध्ये असतात. त्याचा जो डायमीटर असतो तो 5 ते 10 असतो, 5 to 10 मायक्रोमीटर किंवा मायक्रॉन असं याला म्हटलं जातं ओके. आणि जे हेवी ड्रॉपलेट्स असतात, जे जड असतात, ते जमिनीवर येऊन बसतात. तर हे ड्रॉपलेट ट्रान्समिशन झालं. पुढचा मुद्दा जो आहे आपला तो एअरबॉर्न ट्रान्समिशनचा आहे. मग आता बघा की शिंकल्यानंतर हा जो बाकीचा एवढा सगळा रिजन आहे है ना, हे एअरबॉर्न ट्रान्समिशनसाठीचं रिफ्लेक्शन ते जे आहे. आता याच्यामध्ये काय असतं की एरोसोल्स जे काय असतं है ना, एरोसोल्स म्हणजे ते 5 मायक्रॉनपेक्षा पण कमी त्याची साईज असते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की फ्लोअरवर पडण्याआधी म्हणजे जमिनीवर पडण्याआधी ते जवळपास 1 मीटरपेक्षा जास्त पण प्रवास करू शकतं आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस इथं मोठ्या प्रमाणावर असतात. त्याच्यामुळे इन्फेक्टरनी जर ब्रीथ केलं है ना, हेविली ब्रीथ केलेलं असेल, बोललेलं असेल, जोरात गाणं म्हटलेलं असेल है ना, अपार्ट फ्रॉम की खोकला आणि स्निझिंग ज्या सगळ्या गोष्टी आहे तर त्याच्यामुळे
एरोसोल्समध्ये त्याचे व्हायरसचे पार्टिकल्स असतात आणि जे 1 किलोमीटरपेक्षा जास्त जाऊ शकतात, कारण 5 मायक्रॉनपेक्षा कमी साईज आहे. ऑब्वियसली साईज कमी येतं ते हवेत जास्त वेळ राहू शकतं, साईज जास्त असली जमिनीवर लवकर पडेल. तर त्याच्यामुळे आता हे जे ह्युमन हेअर असतं बघा, त्याची साईज जी आहे म्हणजे आपला जो केस आहे तो 50 मायक्रॉनचा आहे किंवा 50 मायक्रॉन मीटरचा आहे. ओके. आणि जी याची ड्रॉपलेटची साईज आहे ती 5 ते 10 आहे आणि एअरोसोल्स जे आहे ते 5 मायक्रॉनपेक्षा कमी. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती ते टायनी ड्रॉपलेट्स आहेत. पण एकंदरच एक गोष्ट क्लिअर आहे की 2 मीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत हे सगळे व्हायरस जाऊ शकतात हवेतून. म्हणून तुम्ही लोक म्हणजे प्रत्येकाने ती काळजी घेणं गरजेचं आहे. WHO त्या गाईडलाईनसुद्धा आहेत. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्सवर बरीच चर्चासुद्धा सुरू आहे, कारण जे काही दुबे प्रकरण UPमध्ये झालेलं आहे. आता ही गोष्ट जी आहे की साधी गोष्ट आहे की UPतून एखादी व्यक्ती ज्या 8 पोलिसांना मारून ती MP मध्ये जाते, तिथं पकडली गेलेली आहे. साधी गोष्ट आहे की राज्याची सीमा क्रॉस करणं इतकं सोपं नाही आहे, पण राज्याची सीमा तो क्रॉस करू शकला, कारण याला साधी गोष्ट आहे की क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. एकतर हितसंबंध जे आहेत ते राजकारण्यांशी पण आहेत, पोलिसांशीही आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि आपल्याला सर्वांना अंतर्मुख करणारी, व्यवस्थेला अंतर्मुख करणारी ही घटना आहे. आता याच्यामध्ये पण सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारी 2020ला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की क्रिमिनलायझेशन आणि पॉलिटिक्स ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आणि त्याचा इंडियन डेमोक्रेसीवर इम्पॅक्ट होतो आहे, आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स दिल्या होत्या राजकीय पक्षांना त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हे क्लिअर करावं लागणार आहे की एखाद्या व्यक्तीला, क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेल्या व्यक्तीला तुम्ही कसं तिकीट दिलं, त्या व्यक्तीबद्दलचे गुन्हे काय असतील ते, तर त्या गोष्टी हिच्यामध्ये होत्या. आणि बिहार इलेक्शनमध्ये ह्या गोष्टी इम्प्लिमेंट पण होणार होत्या. आता ऑक्टोबर 2020मध्ये बिहारचं जे इलेक्शन आहे तिच्यात ह्या गोष्टी सगळ्या क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या इम्प्लिमेंट होतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की सगळ्यात बेसिक प्रश्न आहे की राजकीय पक्षांना एखादा क्लीन असलेली व्यक्ती मिळत नाही का? कोर्टाने विचारलेला प्रश्न आहे की तुम्हाला फक्त क्रिमिनल्स मिळतात का? त्याचं रिझन पण आपण बघू शकतो. म्हणजे हे इथं बघा तुम्ही, 2004मध्ये 24% जे मेंबर्स होते पार्लमेंटमधले ते क्रिमिनल रेकॉर्डचे होते. 2009मध्ये 30% जे मेंबर्स आहेत पार्लमेंटमध्ये ते क्रिमिनल रेकॉर्डचे आहेत. 2014मध्ये 34%, 2019मध्ये 43%. हा जो डेटा आहे हा तुम्ही एसेमध्ये वापरू शकता. हा डेटा खूप महत्त्वाचा आहे की भारताच्या राजकारणात गुन्हेगार, आणि ते सरळ तुम्ही कुठं बघू शकता, पार्लमेंट मेंबर्स. आणि साधी गोष्ट आहे, हे वाढत जातं बा, कंटिन्युअसली वाढलं आहे. 24%, 30%, 34%, 43% 2019मध्ये. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे एसेच्या बाबतीत. आणि एकंदरीतच तुम्हाला GSचं पण उत्तर लिहायचं असेल तर तिच्यात हे तुम्ही वापरू शकता UPSC वाल्यांनी. आता याच्यामध्ये अर्लियर काय होतं ना, ऑर्डर्स कशा होत्या, सुरुवातीला काय राहायचं की स्वतः कॅन्डिडेटला ॲफिडेविट द्यावं लागायचं की त्याच्या अगेन्स्ट कुठल्या क्रिमिनल केसेस आहेत. दुसरा मुद्दा होता की पॉलिटिकल पार्टीला पण द्यावं लागायचं, की म्हणजे इन्फॉर्म करावं लागायचं त्या कॅन्डिडेटला की त्याच्या अगेन्स्ट किती केसेस आहेत. म्हणजे हे पॉलिटिकल पार्टीनी स्वतः बघितलं पाहिजे. खरं तर त्यांनी जर तुम्हाला माहिती चुकीची दिली तर मग तुम्ही तसंच पुढं जाणार का? आणि पॉलिटिकल पार्टीनी वेबसाईटवर आणि सोशल मीडियावर टाकणं गरजेचं होतं हे सगळं, आणि न्यूजपेपरमध्ये पब्लिश करणं. तर ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. हे जुन्या याच्यात होतं. आता कोर्टाने यांना जे काही सांगितलेलं आहे त्याही गोष्टी आपण बघू. आता जी प्रेझेंट सिच्युएशन आहे कोविड-19ची, तर ह्या ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक रेसेशन, लॉकडाऊनमुळे जे काय आहे, मायग्रंट वर्करचा क्रायसिस आहे, स्मॉल बिझनेसेस बंद पडलेले आहेत, है ना, बँकिंग फायनान्शियल सेक्टर जो आहे तो स्ट्रेसमध्ये आहे. मग ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्यात, है ना, की ह्या ह्याच्यात सायलेंट क्रायसिस काय आहे, तर क्रिमिनलायझेशनचा व्हायरस, तर तो सायलेंटली वर्क करतो आहे आणि आपण इतक्या वर्षापासून ते सगळं फॉरवर्ड करतो आहोत सगळं. तर ते क्रिमिनल व्हायरस त्याच्याबद्दल हे बोलत आहेत. ओके. तर ह्या गोष्टी बंद होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये की जो काही मनी पॉवर जी काय असते, मनी पॉवर, मसल पॉवर पॉलिटिक्समध्ये इंडियाच्या, तर ती मनी पॉवर जी आहे तर ती आणि मसल पॉवर ह्या दोन्ही गोष्टी बाजूला सारल्या गेल्या पाहिजेत. लोकांमध्ये तेवढी अवेअरनेस आली पाहिजे. तर हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आता इलेक्शन कमिशन प्रॉम्प्टली बघणार की जे ॲफिडेविट कॅन्डिडेटने दिलेलं आहे तर ते प्रॉपर आहे किंवा नाही, आणि ते पॉलिटिकल पार्टीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे किंवा नाही, कारण हे टाकतच नव्हते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की सोशल मीडिया टूल्स जेवढे काही आहे तर तिच्यावर ही माहिती जाणं गरजेचं आहे आणि ती इलेक्शन कमिशननी बघणं गरजेचं आहे की ती खरंच गेलेली आहे किंवा नाही. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की जो काही कॅन्डिडेट आहे म्हणजे एखादा कॅन्डिडेट असेल तर त्याच्या संबंधीची माहिती प्रॉम्प्टली समोर गेली पाहिजे सोशल मीडिया हँडल्स आणि त्या सगळ्या तिकीटवर. आणि पॉलिटिकल पार्टीने प्रॉपर रिझन दिलं पाहिजे की त्या व्यक्तीला आपण तिकीट का दिलं, हे पण महत्त्वाचं आहे. फक्त विनॅबिलिटी ही एक कन्सर्न महत्त्वाची नाही. म्हणजे बाबा तो जिंकू शकतो म्हणून आम्ही त्याला तिकीट दिलं असं तुम्ही सांगू शकत नाही. हे कारण सोडून बाकीचे कारण तुम्ही सांगा. ओके. त्याच्यानंतर म्हणजे हे जे यूज ऑफ मनी असेल, गिफ्ट असेल किंवा अदर है ना, इंड्युसमेंट असेल इलेक्शनमध्ये, तर त्या गोष्टी होता कामा नये. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग तिच्यामध्ये परत की पॉलिटिकल लीडर्स याच्यासाठी कोण जबाबदार असतं ना, एखाद्या पॉलिटिकल पार्टीचे जे लीडर्स असतात, पॉलिटिकल पार्टी लीडर्स है ना, ते ह्या सगळ्या तिकिटांसंबंधीचे निर्णय घेतात आणि ते महत्त्वाचे याच्यामध्ये आहेत. म्हणजे साधी गोष्ट आहे की इथं तिकीट कुणाला द्यायचा हा निर्णय पक्षाध्यक्ष किंवा तिच्यातले कार्यकारिणीतले महत्त्वाचे लोक ते घेतात. मग ती लोक अशा पद्धतीने का वागतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की महात्मा गांधीजींनी आपल्याला शिकवलं होतं, टॉट अस दॅट टू सॉल्व अ प्रॉब्लेम वी हॅव टू कन्फ्रंट द रिअल इश्यू. म्हणजे जर तुम्हाला रिअल इश्यू म्हणजे नेमका प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे तर तिच्यात नेमकं काय गोम आहे ही तुम्हाला कळली पाहिजे. ती कळली तरच तुम्ही ते करू शकता. तर हा खूप महत्त्वाचा एक मुद्दा आहे. ओके. आणि त्याच्यानंतर किंवा परत त्याच सगळ्या गोष्टी की रिफॉर्म जे काही आहे 2002 पासून है ना, इलेक्टोरल रिफॉर्म जे आहेत, सिटिझन इनिशिएटिव्ह आणि त्या सगळ्या गोष्टी, सिव्हिल सोसायटी, तर हे वर्क होणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीने क्रिमिनलायझेशन होत राहिलं तर ते नक्कीच चांगली बाब नसणार आहे. भारत चीन सीमावादामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट घडलेली आहे. 9 जुलै 2020 चीनी सैनिकांनी गोग्रा पोस्ट 17A, गलवान खोऱ्यातलं PP-14 आणि हॉट स्प्रिंगमधलं PP-15 इथून 2 किलोमीटर सैन्य मागं घेतलेलं आहे. ओके. परंतु अजूनसुद्धा पँगॉंग सरोवर असेल, त्याच्यानंतर फिंगर 4 असेल, इथं चीनचे सैनिक अद्यापही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. आणि हा आता महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की इथूनही त्यांना मागे सारायचं आहे. ओके. आणि चर्चा चालू आहेत, त्या चर्चांमधून गोष्टी होतील, पॉझिटिव्हली गोष्टी वर्क होत आहेत. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी है ना सगळ्या जगातले जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना संबोधन केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की भारतामध्ये उद्योगस्नेही वातावरण आहे. परदेशी कंपन्यांना गुंतवणुकीचं आवाहन त्यांनी केलं 9 जुलै रोजी. भारताची आत्मनिर्भरता ही जगाशी नातं तोडणारी नाही. म्हणजे ज्याला तुम्ही बघू शकता की फॉर एक्झाम्पल US आहे, UK आहे, यांनी काय केलं की ते त्यांच्या इकॉनॉमी क्लोज करताय. हे ब्रेक्झिट आहे ना, युरोपियन युनियनमधून हे बाहेर पडले UKचे. अमेरिका जे आहे की अमेरिका फॉर अमेरिकन, प्रोटेक्टिनिस्ट धोरण जे काय आहे ते त्यांनी समोर घेतलं. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये भारताच्या उद्योगस्नेही वातावरणाचा जर तुम्ही विचार केला तर आम्ही आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करतोय, पण आम्ही जगाशी नातं तोडणार नाही, आम्हीची इकॉनॉमी ओपनच ठेवू. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आर्थिक सर्वसमावेशकता, गृहनिर्माण, GST सारख्या कर सुधारणा आहेत. भारताने 6 वर्षात कामगिरी केलेली त्यांनी जगासमोर ठेवलेली आहे. एकंदरच नवी पालवी फुटलेली इकॉनॉमीला त्यांनी त्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे सगळं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही काळाची गरज आहे की आपल्याला आजच्या डेटमध्ये खरंच आपली इकॉनॉमी बूस्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक अपेक्षित आहे. व्हायरल शील्ड हे पुनर्वापर करण्यायोग्य PPE संचाची निर्मिती केलेली आहे ना, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट PPE. तर जगातलं पहिलं फेरवापरास योग्य PPE संच आहे हे. आणि याची जी निर्मिती आहे तर ती रिलायन्स इंडस्ट्रीज इंडिया, स्वित्झर्लंडच्या हेकेयू यांच्या सहकार्याने लॉयल टेक्स्टाईल मिल्स कंपनीद्वारे हे उत्पादन केलेलं आहे. आता कोविड विषाणूविरोधी जे काही असेल की पुनर्वापरास सक्षम असणारं वैयक्तिक संरक्षण साधन म्हणजे PPE, मास्क, त्याच्यानंतर फॅशनवेअर, संरक्षणात्मक फॅशनवेअर परिधानांचं उत्पादन यांनी केलेलं आहे. यात फॅब्रिकवर तैवानमधल्या विशिष्ट PU फिल्मचं लॅमिनेशन केलेलं आहे. सो याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, व्हायरल शील्ड हे जगातलं पहिलं पुनर्वापरयोग्य PPE संचाची निर्मिती झालेली आहे आणि जगातलं पहिलं हे असणार आहे. तैवानमधलं PU फिल्मचं याच्यावर लॅमिनेशन आहे. बनवलं कुणी? लॉयल टेक्स्टाईल मिल्सनी बनवलं. आणि याला सहकार्य कुणाचं आहे? रिलायन्स इंडस्ट्रियल इंडिया आणि स्वित्झर्लंडची हेकेयू कंपनी. पुढचा मुद्दा बघा. आता कृषी संबंधीचे 2 महत्त्वाचे निर्णय घेतले गेले 8 जुलै रोजी. ते निर्णय कुठले आहेत? पीक आल्यानंतर सुविधा उभारण्यासाठी भांडवली कर्जाचा निधी, हे खूप महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांसाठीचं.
आता हा निधी जो आहे तो 1,00,000 कोटी रुपयांचा निधी आहे 4 वर्षाकरता. 2020-21साठी 10,000 कोटी दिले जातील. पुढील 3 वर्षांसाठी प्रत्येकी 30,000 कोटी दिले जातील. सो 1,00,000 कोटी आहे, 4 वर्षाची स्कीम आहे. पहिल्या याच्यात 10,000, नंतरच्या याच्यात 30,000. उद्देश काय आहे? शेतमालाची साठवणूक करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करायच्या. ओके, आता ह्या सरकार नाही करणार. पीक आल्यानंतर विविध प्राथमिक पतसंस्था आहे, पणन संस्था आहे, शेतकरी सहकारी संस्था आहे, महिला स्वयंसेवी संस्था आहे, यांना मध्यम किंवा दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल. या कर्जावरचं व्याज अल्प असेल. 2 कोटी रुपयापर्यंतच्या कर्जाच्या योजनेस अवघं 3% इतक्या दराने व्याज आकारलं जाईल आणि त्याच्या परतफेडीस दीर्घकालीन सवलती दिल्या जातील. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. एकतर मध्यम आणि दीर्घ मुदतीचं लोन आहे, त्याच्यावर इंटरेस्ट खूप कमी असणार आहे. 2 कोटी रुपयापर्यंतच्या कर्जास फक्त 3% दराने व्याज याच्यात आकारलं जाईल आणि परतफेडीसाठी दीर्घकालीन सवलती दिल्या जाईल. म्हणजे तगादा तुमच्याकडे लावला जाणार नाही. या कर्जातून काय करू शकतं तर शीतकरण यंत्रणा, कोल्ड स्टोरेज असेल, तात्काळ अन्न प्रक्रिया असेल, उच्च दर्जाची साठवणूक क्षमता असेल. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपला स्टोरेजचा, है ना. तर तो एक मुद्दा लक्षात ठेवा. तर ह्या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये विचार आहे. तर त्याच्याकरता हा जो निर्णय गव्हर्नमेंटने घेतला आहे हा खरंच स्वागतार्ह आहे. पीक आल्यानंतर सुविधा उभारण्यासाठी भांडवली कर्जाचा निधी. आता दुसरं आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, कंत्राटी शेतीसाठी शेतकरी केंद्रीय नियम. आता हे का केलं गेलं? कारण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला म्हणावा तसा प्रतिसाद आपल्याला आजपर्यंत मिळालेला नाही. म्हणजे पुणे मुंबईच्या आजूबाजूला थोडंफार बटाट्याची वगैरे शेती, त्याचे कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे अशा जर गोष्टी असतील किंवा काही ठिकाणी मग ते प्रादेशिक ठिकाणावरच आहे. जसं जैन इरिगेशन आहे जळगावमध्ये, तर मग तिथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांबरोबर ते करतात, है ना, कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे. पण पूर्ण भारतातून म्हणावा तसा कंत्राटी पद्धतीच्या शेतीला म्हणजे जो काही प्रतिसाद मिळाला नाही. त्याचं रिझन असं आहे, शेतकरी खाजगी कंपन्यांशी आता बघा याच्यातले नियम आता सरकारने काय बदलले. सगळ्यात पहिलं, शेतकरी एखाद्या कंपनीबरोबर करार करू शकतो किती? 1 हंगाम ते 5 वर्ष. ओके, इतका त्यांना वेळ आहे, तितक्यासाठी ते करार करू शकतील. दुसरी महत्त्वाची, करारात पिकाचं स्वरूप, त्याचा उतारा आणि तपशिलाची नोंद असेल. 3 महत्त्वाच्या गोष्टी. पिकाचं स्वरूप, उतारा, तपशिलाची नोंद त्या करारात असणार. कराराचा कालावधी किती असू शकतो? 1 हंगाम ते 5 वर्ष. तरीही जर पीक अपेक्षेप्रमाणे निघू शकलं नाही तर जे काही नुकसान झालं असेल त्याची संपूर्ण जबाबदारी करार करणाऱ्या कंपनीची असेल. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, शेतकऱ्याला कमीत कमी भूर्दंड पडेल असे हे नियम आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टींचा तिथं उल्लेख आहे, पण जर पीक अपेक्षेप्रमाणे निघलं नाही तर जबाबदारी कंपनीची. आता दुसरं, जर बियाणे कंपनीकडून घेतले गेलेलं असेल तर, जसं जैन इरिगेशन आहे तर ते स्वतः बियाणं देतं. मग आता बियाणं जर तुम्ही कंपनीकडून घेतलं आहे तर त्याच्या उत्पादनाचा दर्जा आणि जबाबदारी कंपनीच घ्यावी लागेल. आता बघा महाराष्ट्रामध्ये बियाणं जे आहे दुबार पेरणी करावी लागते, सोयाबीन वगैरे खराब झालेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे, अकॉर्डिंग टू द इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया, बियाण्यावर किती प्रोडक्शनची जबाबदारी असते, म्हणजे ते रिस्पॉन्सिबल आहे. 25% जे काही तुमचं उत्पादन येणार आहे त्या उत्पादनात 25% सहभाग त्या बियाण्याचा असतो, है ना. इकॉनॉमिक सर्वेमधलं आहे, मनाचं नाही. शेतकऱ्यावरील निर्बंध. आता शेतकऱ्यावर पण काही निर्बंध आहेत. काय आहेत? आता ज्या करारातील शेतीसाठी कंपनीने बियाणं किंवा कच्चा माल पुरवला असेल त्याखेरीज अन्य कोणत्याही कारणासाठी किंवा अन्यत्र तो वापरता येणार नाही. हे शेतकऱ्यासाठी आहे. जसं कंपनीवर निर्बंध आहे तर शेतकऱ्यांनीही काही गोष्टींचं भान ठेवायचं आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्हाला कच्चा माल बियाणं दिलेलं आहे ते तिथंच वापरायचं. करार करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर जमिनीची पूर्ण मालकी असणं आवश्यक असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं की ज्याला करार करायचा आहे त्याच्या नावावर जमिनीची पूर्ण मालकी असणं आवश्यक असेल. हा करार जर शेतकरी समूह असेल किंवा कोणत्याही संस्थेशी केला गेला असेल तर त्याच्यावरही अंमलबजावणीची आणि तिच्या यशाची निम्मी जबाबदारी असेल. म्हणजे बघा, एकतर शेतकऱ्यावर निर्बंध असा आहे की ज्या गोष्टीसाठी करार झाला आहे त्यांनी त्या अटींचं पालन करावं, दुसरीकडे कच्चा माल वापरू नये, जमीन त्याच्या नावावर असावी, शेतकऱ्याची पूर्ण मालकी शेतकऱ्याची असावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर कुठल्या संस्थेने हा करार केलेला असेल तर निम्मी जबाबदारी मग संस्थेवर जाईल. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर करारानुसार कंपनी उत्पादित माल जो असेल तो जर खराब झाल्याच्या कारणाने कंपनीने नाकारलं, म्हणजे कंपनी नाकारू शकते की माल खराब आहे, पण शेतकऱ्याला जर हे मान्य नसलं की नाही माल खराब झालेला नाही, शेतकऱ्याचं म्हणणं आहे की माल चांगला आहे, कंपनी आडमुठं धोरण घेते, तर या केसमध्ये उभयपक्षी मान्य असलेल्या जाणकाराकडून किंवा कृषी विज्ञान केंद्र KVK कडून स्वतंत्रपणे उत्पादित मालाच्या दर्जाची खातरजमा केली जाईल. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.
बऱ्याचदा कंपनी म्हणू शकते की माल खराब झालेला आहे, पण तो खराब झालेला नाही, कंपनीला घ्यायचाच नव्हता. मग त्या केसमध्ये शेतकऱ्याचं जर तसं मत असलं तर KVK त्याच्याबद्दल क्वालिटी हे करेल. त्याच्यानंतर काहीही झालं तरी जमिनीची मालकी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याकडून काढून घेतली जाणार नाही. जमिनीची मालकी शेतकऱ्याकडेच राहील. म्हणजे तुम्ही असा कॉन्ट्रॅक्ट करूच शकत नाही की ती मालकी कंपनीकडे जाईल. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यातला, हा खूपच महत्त्वाचा आहे. याचं रिझन असं आहे, संबंधित कंपनीत जमीन बळकावता येणार नाही. त्याचं रिझन असं आहे की जमिनीची मालकी संपुष्टात येईल या भीतीने अनेक शेतकरी त्याच्यापासून लांब राहायचे, कारण कॉन्ट्रॅक्टची शेती करायची नाही. त्याचं रिझन हेच होतं. आणि त्याच्यामुळे कंत्राटी शेतीचं प्रमाण येत्या काळामध्ये वाढू शकतं. तर ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. 2 महत्त्वाचे निर्णय आहेत. भारत नेपाळ, आता नेपाळने भारताच्या सर्व TV चॅनल्सवर बंदी घातलेली आहे. नेपाळचं असं म्हणणं आहे, म्हणजे दूरदर्शन सकट सगळे 9 जुलै रोजी हे केलं की भारतात सर्व TV चॅनल्सवर बंदी, कारण नेपाळच्या नेत्यांचं चारित्र्य हरण करणारं TV चॅनल नेपाळमध्ये दाखवली जाणार नाही, असं नेपाळचं म्हणणं आहे. आमच्या नेत्यांचं चारित्र्य हनन म्हणजे आता सध्या PK शर्मा ओलीचे सगळं म्हणजे फार निस्तनाबूत करण्यावर सगळं चालू आहे. आणि मग आमच्याच नेत्याचं, आणि ह्या नेपाळ आपलंच बघत असतात. त्यांच्याकडे काय बघण्यासारखं? काय नाही त्यांच्याकडे बघण्यासारखं. भारतीय पर्यटक नेपाळ बघून येतात, पण ते TV चॅनल आपलं बघतात. ते पर्यावरणात इतके इंटरेस्टेड नाही तिथल्या. 15 जुलै 2020पर्यंत सर्व आर्मीने 89 ॲपचा वापर बंद करण्याचे निर्देश आर्मी पर्सनलला दिलेले आहेत. म्हणजे आर्मीतील सर्व जवानांनी 15 जुलैपर्यंत मोबाईलमधून 89 ॲप डिलीट करावे असा आदेश त्यांना देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 59 चीनी ॲप आहेत, त्याच्याबरोबर फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादीचा पण समावेश आहे. आता फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून मोठ्या प्रमाणावर माहितीची गळती होते, म्हणजे काय, डेटा लीक होतो. हनी ट्रॅपच्या घटना पण वाढत आहेत. हनी ट्रॅप काय असतं की काही महिला ह्या आर्मीमधल्या, एअरफोर्स, नेव्हीमधल्या जे काही जवान असतात, ऑफिसर्स असतात, यांच्याबरोबर मैत्री करतात आणि ती मैत्री झाल्यानंतर त्यांच्याकडून क्रुशियल इन्फॉर्मेशन जी काय असते ती काढून घेण्याचा प्रयत्न करतात. याला हनी ट्रॅप असं म्हटलं जातं. ओके, सो हे एक महत्त्वाचं आहे. मागच्या वर्षी हे जरा जोरातच होतं, 1-2 वर्षापूर्वी हनी ट्रॅप नावाची संकल्पना. आजचा प्रश्न घ्या. पॉलिटिक्स फॉर नाऊ हॅज बीन कॅप्चर्ड बाय दोज हू वॉन्ट पॉवर फॉर इट्स ओन सेक. डिस्कस. 10 मार्क 150 शब्दाकरता. तर ते एक लक्षात ठेवा. स्पॉटलाईट रायटिंग फोरमबद्दल एक गोष्ट सांगतो की जी लोक, ॲडमिन जो आहे तो ॲडमिन, जर तुम्ही चुकीच्या गोष्टी टाकल्या तुम्हाला बाहेर काढतो. तर मी त्या सगळ्या लोकांना परत एकदा रिलीज करतो. ती लिस्ट सगळी क्लिअर करायला सांगितलं ॲडमिनला, तर ती होईल आज. तर तुम्ही जॉईन करू शकता. फक्त याचं भान तुम्हाला ठेवायचं आहे की तिथं फक्त रायटिंग प्रॅक्टिस करा. ओके. त्याच्यानंतर इंडियन डेमोक्रेसी अँड क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. तर हे एक महत्त्वाचं आहे. हा एसे 400 शब्द, MPSC मेन्स. ओके. त्याच्यानंतर कॅट्सचा खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? अमेरिका. जगातील सर्वाधिक निकेल पॅलेडियमचं उत्पादन करणारी नॉरिस्कल निकेल कंपनी रशियामध्ये आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणकोणते देश कुवेतशी सीमा असलेले आहेत? तर कुवेतची सीमा असणारे देश कुठले आहेत? 2 देश आहेत बघा, तुम्हाला दाखवलं होतं मी. सौदी अरेबिया आणि इराक असे हे 2 देश आहेत. ओके. तर मॅप विसरायचा नाही, मॅप तुम्हाला दाखवला होता. महाराष्ट्रात प्रोजेक्ट प्लॅटिना कुठं चालू आहे? तर तो नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात. गोल्डन बर्डविंग हे भारतातलं सर्वात मोठं फुलपाखरू आहे. बरोबर. गोल्डन बर्डविंगची मादी आकाराने नरापेक्षा मोठी असते, हे पण बरोबर आहे. ओके, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आजचे प्रश्न घ्या. 1972 साली मानव आणि पर्यावरण ही संकल्पना घेऊन स्वीडनमध्ये परिषद भरवली गेली. 1962 साली राशेल कार्लसन यांनी सायलेंट स्प्रिंग हे ऐतिहासिक पुस्तक लिहिलं. फक्त अयोग्य, बयोग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. समुद्र सेतू ही योजना किती दिवसांसाठी कार्यान्वित झाली होती? 100, 55, 85, 90. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली ही मालिका खालीलपैकी कितवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे? 1ली ते 5वी, 1ली ते 10वी, 1ली ते 12वी, 1ली ते 8वी. राजगृह हे मुंबई दादरमधील घर जे आहे, घरात खालीलपैकी कुणाचे वास्तव्य होते? म्हणजे राजगृहमध्ये पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी आणि मोरारजी देसाई. WHOला दरवर्षी अमेरिका $50 कोटी देणगी देत असे. WHOतून बाहेर पडण्याची अधिसूचना अमेरिकेने जाहीर केली आहे. फक्त अयोग्य, बयोग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. तर याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.